शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. डी व्लॉगिंग चॅनलच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता उतरतोय ठाणे स्टेशनला. आज आपण जाणार आहोत मराठी मालिकेच्या एका नवीन सेटवर, मीरा रोड येथे. साडेआठचा कॉल टाईम असल्या कारणाने मला थोडं लवकरच निघावं लागलं. सकाळचं फ्रेश असं वातावरण, सकाळी सकाळी प्रवास करायला खूप छान वाटतं. मीरा रोड जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे वेस्टला. आणि मेन जो मोठा दादरा आहे, पूल आहे, त्यावरून जर तुम्ही बाहेर पडलात तर बाहेर पडल्या वरच पुलावर बस स्टॉप आहे वेस्टला. आणि त्या बस स्टॉपवर आपण जर गेलो तर मीरा रोड जाण्यासाठी आपल्याला 8 नंबरच्या स्टॉपवर जावं लागतं. 8 नंबर हा बघा, या ठिकाणी ओवळा, मीरा रोड, बोरिवली अशा गाड्या लागतात. आणि बस आलेली आहे आणि आपला पुढील प्रवास सुरू झाला आहे. ठाणे स्टेशन टू मीरा रोड असे 25 रुपये तिकीट लागतं आणि साधारण 1 तासाचं अंतर आहे. सकाळ असून इतकी गर्दी या ठिकाणी आहे. मीरा रोड बस नेहमी भरूनच जाते. हा घोडबंदर रोड आहे. सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी लागलं आहे, नाहीतर एरवी हा रोड पूर्ण पॅक असतो. मी मीरा रोडला काशी मीरा येथे उतरलो आणि थोडं सकाळी म्हटलं गरमागरम चहा पिऊयात. सकाळी सकाळी गरमागरम चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. आणि मी जरा फ्रेश झालो चहा घेऊन आणि मग सेटवर गेलो. थोडं पायी चालत जावं लागलं मला. काश्मीरा बस स्टॉप टू सेट क्लासिक स्टुडिओ इथे आपण जातोय. आणि आता रूम मिळालेली आहे. या सेटवरून आपण रूममध्येच जाऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण सेट दाखवेल. हे बघा, इथून एक डोअर आहे जो रूममध्ये आपल्याला जायला रस्ता आहे. आणि हा माझा रूम. मेकअप करून, कॉस्ट्यूम चेंज करून मी आता आलो आहे सेटवर. आणि हा बघा पूर्ण सेट. आता तुम्ही बघा, आता तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जर स्टार प्रवाहाच्या सगळ्या मालिका बघत असाल तर स्टार प्रवाहावर आता सुरू असलेली एक मराठी मालिका म्हणजेच अबोली, तिचा हा सेट आहे. आपण त्या सेटवर आलेलो आहोत. अबोली ही गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे स्टार प्रवाह मराठी या चॅनलवर चांगल्या TRPने.
हा संपूर्ण सेट आहे आणि इथेच माझा सीन होणार आहे. तर पुन्हा एकदा माझं कॅरेक्टर आहे डॉक्टरचं. तर हे बघा मागे ॲम्ब्युलन्स लावलेली दिसते. ॲम्ब्युलन्समधून डॉक्टर येणार वगैरे असा सीन आहे. इकडे पोलीस वगैरे दिसत आहेत आणि सीनची तयारी सुरू आहे. माझ्या सीनच्या आधी एक सीन आहे जो आता आपल्याला बघायला मिळतोय इथे. हे बघा. 23 डिसेंबर हां इथे येते हां रेडी दोन थोडी पुढे आपण रेडी दोन सॉरी ॲक्शन 23 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह. परत एकदा फक्त आपलं मालिकेची वेळ ही चेंज झाली आहे. त्याचाच तो प्रोमो शूट करतायत. हा बघा हा सेट. बऱ्याच प्रेक्षक मायबापांना प्रश्न असतो किंवा उत्सुकता असते की सेट कसा असतो, काय असतं. तर हे बघा हे हा सगळा सेट आहे. किचन वगैरे सगळं लावलेलं आहे आणि सगळं एकाच ठिकाणी घडत असतं. वर बघितलं तर सगळे लाईट्स असतात लावलेले जे आपल्याला दिसत आहे. ह्या सगळ्या ज्या वॉल असतात ह्या प्लायच्या असतात, परमनंट नसतात त्या आणि सगळं ओपन असतं वरून. हा बघा बेडरूम वगैरे सगळ्या वस्तू पडल्या आहेत शूटच्या. हे इन्स्पेक्टर साहेब जे माझ्यासोबत काम करत होते. मारामारीचा सीन आहे आणि हां मी ॲज अ डॉक्टर आणि हा माझा स्टाफ, वॉर्ड बॉय, नर्स, आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन आलेलो आहोत आणि काहीतरी मारामारीचा सीन या ठिकाणी घडलेला आहे. सगळ्यांना मारलं आहे, सगळ्या वस्तू घरातनं बाहेर फेकल्या आहेत. हे बघा ह्या ज्या दिसत आहे तुम्हाला मॅडम, प्रतीक्षा लोणकर मॅडम, ज्यांनी एकेकाळी दूरदर्शन म्हणजे सह्याद्री वाहिनीवर एक काळ गाजवला आहे दामिनी सिरियलच्या माध्यमातून. दामिनी सिरियल त्यांची खूपच फेमस झाली होती. घरोघरी त्या पोचल्या होत्या दामिनी सिरियलच्या माध्यमातून. प्रतीक्षा लोणकर मॅडम खूपच सुंदर अभिनय त्यांचा असतो. आपण लहानपणी सगळ्यांनी बघितलंच आहे. हे बघा कॅमेऱ्याच्या पाठीमागे किती लोक असतात आणि सीन कसा घेतला जातो. आपल्याला असं वाटतं की तिथे कोणीच नसतं, तेवढे 3च लोक असतील. पण बघा किती लोक असतात पाठीमागे आणि किती लोकांची मेहनत एक मालिका बनवण्यासाठी किंवा एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी असते. डिरेक्टर त्यांना सूचना करतायत. सब चालू है. रेडी रोलिंग एंड एक्शन. गणपती पकड रोलिंग. हां गुंड हे बघा त्यांच्या हातात ज्या काठ्या दिसत आहेत त्या ओरिजिनल नसतात, त्या रबराच्या असतात, सॉफ्ट असतात, ज्या मारल्या तरी लागत नाही, अगदीच गादीसारख्या असतात. हे बघा ते गुंड गेले आणि त्याला पकडून बाहेर काढलं. असा तो सीन होता.
आणि हे बघा, तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की अबोली मालिका ही 3 वर्षापासून नॉनस्टॉप सुरू आहे. तर तिचंच हे सेलिब्रेशन आहे की आज 3 वर्ष कंप्लीट झाले होते मालिकेला. तिचं हे केक कट करून सेलिब्रेशन सगळे आर्टिस्ट करत आहेत. आणि हा पुढचा सीन परत लागला आहे सेलिब्रेशन झाल्यानंतर. फायटिंगचा सीन आहे, मारतायत बघा कसा काढला जातो हा सीन. तर मित्रांनो, तर आज मी इथेच थांबतोय आणि पुढील व्लॉग घेऊन लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे. तर पुन्हा आपण एका नवीन सेटवर जाऊयात आणि कसं शूट चालतं, काय चालतं आपण बघूयात. तोपर्यंत तुम्ही D&D व्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग आवडले असल्यास लाईक करून खाली कमेंट पण करा की तुम्हाला कोणत्या सेटवर जायला आवडेल.